निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरी पाचपाकडे विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत आज शांतीनगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 38 येथे मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली। या मतदान जनजागृतीस पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 20 नोव्हेंबर रोजी आम्ही मतदान करणार असल्याचा विश्वासही महिला पालक मेळाव्यास उपस्थित असलेल्या पालकांनी केला। यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण करून त्या माध्यमातून मतदानाचं महत्त्व पटवून देत उपस्थितांना मतदान करण्याचं आवाहन केलं। स्वीपचे सदस्य राजेंद्र परदेशी आणि अनंत सोनवणे यांनी लोकशाहीनं प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला असून या अधिकाराचा वापर प्रत्येकानं करून लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावला पाहिजे असं आवाहन केलं। आपण स्वतः मतदान कराच, परंतु आपल्या घरातील सदस्य, शेजारी, नातेवाईक, मित्र परिवार यांना देखील मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा संदेश मतदार जनजागृतीच्या माध्यमातून देण्यात आला। यावेळी मतदान करण्याची शपथही सर्वांना देण्यात आली। तसंच नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी अर्जांचं वाटप करून नवमतदारांना देखील मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। यावेळी स्वीप टीमचे नोडल अधिकारी कमलकांत म्हात्रे, स्वीपचे सदस्य सीताराम परब आणि अविनाश सावंत तसंच शाळेतील मुख्याध्यापिका आशा पाटे आणि इतर शिक्षकही उपस्थित होते। वागळे इस्टेट येथील रामवाडी रामनगर येथे महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी वाल्मिकी समाजाच्या हजारो नागरिकांनी पीआरपीचे नेते राजाभाऊ चव्हाण आणि दशरथ आठवाल यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढली। दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिकी मंदिरासाठी समाजाकडून केल्या जाणाऱ्या जागेच्या मागणीला तत्वतः मान्यता देण्यात आल्याची माहिती राजाभाऊ चव्हाण यांनी दिली। रामवाडी रामनगर येथे असलेल्या एका भूखंडावर गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिकी समुदायाच्या वतीनं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत होतं। मात्र या भूखंडाची मालकी खाजगी एका इसमाची असल्यानं त्यांनी ही जागा आपल्या ताब्यात घेतली होती। यावर वाल्मिकी समाजानं मुख्यमंत्र्यांना साकडं घालून जागा आपणाला द्यावी अशी विनंती केली होती। त्या मागणीचा विचार करून शासनानं ही जागा मालकाचं पुनर्वसन करून या ठिकाणी वाल्मिकी भवन बांधण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे। या निमित्तानं वाल्मिकी समाजानं गुरुवारी सायंकाळी रामवाडी रामनगर येथे राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेत। दरम्यान महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास येथे भव्य मिरवणूकही काढण्यात आली। यावेळी परिसरातील समाज बांधवही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेब 2021 मध्ये आम्ही त्यांच्याकडे तक्रार आणि निवेदन दिलं होतं की सदरचा भूखंड आम्हाला परत मिळावा। साहेबांनी शब्द दिला होता की मी तुम्हाला हा भूखंड वाल्मिकी महाराजांच्या जयंतीच्या वेळेस देणार आणि काल परवा त्यांनी तो शब्द पूर्ण केला आणि समस्त वाल्मिकी समाजाला या आजच्या जयंती दिनानिमित्त हा जो भूखंड दिला त्याबद्दल खरंच अनाथाचे नाथ एकनाथ शिंदे साहेब त्यांचं आम्ही समस्त वाल्मिकी समाजाच्या वतीने, समस्त रिपब्लिकन मुवमेंटच्या वतीने, समस्त आमच्या समाजाच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो। खूप खूप आभारी आहे साहेब। आजचा उत्सव आम्ही केवळ तुमच्यामुळे साजरा करतोय आणि केवळ तुमच्यामुळे हे भूखंड मिळालं, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपलं खूप खूप ऋणी आहेत, खूप खूप आभारी आहेत। आणि ह्या आजच्या जल्लोष हा केवळ तुमच्यामुळे साहेब, त्यामुळे तुमचं धन्यवाद। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस
सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांसह आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत ठाण्यातील प्रसिद्ध मामलेदार कचेरी मिसळपाव कॅन्टीनमध्ये मसालेदार मिसळपाव, वडा उसळ आणि इतर स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेतला. त्यांच्यासोबत खाद्य विशेषज्ञ आणि पक्षाचे वरिष्ठ सदस्य कुणाल विहायकर देखील उपस्थित होते. मामलेदार मिसळपाव हे खाद्यप्रेमींसाठी प्रसिद्ध असून त्यांच्या तिखट आणि चवदार मिसळीची चव राज ठाकरे यांनी अनुभवली. या भेटीद्वारे राज ठाकरे यांचा ठाणे शहराशी असलेला स्नेह आणि शहरातील खाद्य संस्कृतीशी असलेलं नातं पुन्हा एकदा अधोरेखित झाले. राजकारण आणि स्थानिक संस्कृती यांचा सुंदर संगम या भेटीतही दिसून आला. अल्पवयीन मुलीवर विनयभंग प्रकरणी ठाण्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून वातावरण तापलं आहे. त्यातच आज पीडित कुटुंबांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. या प्रकरणाची माहिती घेत राज ठाकरे यांनी आरोपीचा पक्ष कोणता आहे हे पाहू नका, या मुलीचा पुन्हा जबाब नोंदवून आरोपीला अटक करा अशी मागणी राज ठाकरे यांनी पोलिसांना केली आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी आपलं पोलिसांसोबत आता बोलणं झालं असून बदलापूरसारखं तुम्ही हे प्रकरण अंगावर घेऊ नका. आरोपी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी आहे हे महत्त्वाचं नसून कधी कुठल्या पक्षाची भूमिका नसते, परंतु एका व्यक्तीची विकृती पक्ष म्हणून पंखाखाली घालणार असू तर त्याला बघायलाच हवं. तो कुठच्याही पक्षाचा असला तरी अशा कृत्यांना पाठीशी घालू नये. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्ट जामीन देतच कसं? त्या मुलीचा पुन्हा जबाब द्या आणि तो जो कुणी असेल त्याला पुन्हा अटक करा असं आपण पोलिसांना सांगितल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच टोलमुक्तीची घोषणा केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ज्या केसेस अंगावर घेतल्या होत्या त्यांचे गुन्हे मागे घेतले पाहिजेत. हे आंदोलन आमच्या घरचं सत्यनारायण नव्हतं, लोकांसाठी केलेलं हे आंदोलन होतं. आज सगळेजण खुश असतील. इतकी वर्ष टोलधाड आपल्यावर पडली होती. टोलचे किती पैसे जमा झाले, कुणाकडे गेले याची कल्पना देखील नव्हती. इतकी वर्ष आमचा पक्ष आंदोलन करत आहे, आता त्याला यश आले. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचं आपण अभिनंदन करतो असंही राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांविषयी बोलताना सांगितलं. त्यांना हेच सांगितलं, म्हटलं बदलापूरसारखं म्हटलं तुम्ही सगळ्या गोष्टी अंगावर घेऊ नका. प्रश्न हा कुठच्या पक्षाचा जो पदाधिकारी आहे हा महत्त्वाचा नसून कधी कुठच्याही पक्षाची कधी भूमिका नसते, पण एखादी कुठची व्यक्ती त्याची जर समजा अशा प्रकारची विकृती पक्ष म्हणून पंखाखाली घालणार असू आपण तर मग काय बघायलाच नको. मला असं वाटतं कुठच्याही पक्षाचा असो ना, असल्या प्रकारची कृत्य करताना कोणी त्यांना पंखाखाली घालू नये. आणि अशा प्रकारची विनयभंगाची केस झाल्यानंतर किंवा गोष्ट झाल्यानंतर अशा लोकांना जामीन मिळतो कसं मला कळत नाही. कोर्ट देखील यांना जामीन देतं कसं? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं तर त्या मुलीची परत स्टेटमेंट घ्या सगळं आणि तो जो कोणी आहे त्याला पहिल्यांदा अरेस्ट करा. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दिवा, देसाई, मणेरा, अंजूर, आलमगड या ठिकाणी होणाऱ्या अवैध दारू विक्रीबाबत कडक कारवाई करा. नियंत्रण ठेवण्यासाठी पथक आणि ड्रोनद्वारे माहिती घेऊन परराज्यातून येणारी दारू वाहतुकीसाठी चेकपोस्ट तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे यांनी राज्य उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निवडणुकीत उमेदवारांकडून भरमसाठ पैसा खर्च केला जात असल्यानं पैशाची वाहतूक रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाला प्रत्येक स्टेशनवर पथक नियुक्त करण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीकरिता काल ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत मद्याबाबत कडक निर्देश देताना 10 लाख रुपयांच्या वर रोख रक्कम सापडल्यास ती तात्काळ आयकर विभागाकडे जमा करण्याच्या सूचना दिल्या. बँका, पतसंस्था, सहकारी संस्था यांना याबाबत सूचना देण्यात याव्यात. संबंधित अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावं. 10 लाख रुपयांपेक्षा कमी रोख रक्कम सापडल्यास ती कोषागार किंवा उपकोषागारात जमा करावी. याचे सर्व अहवाल निवडणूक विभागाला सादर करावे. जीएसटी विभागानं गोदाम, पेट्रोल पंपांवर आणि रेल्वेद्वारे होणाऱ्या पैशांची वाहतूक टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं सर्व रेल्वे स्टेशनवर पथकं नेमावीत अशा सूचनाही देण्यात आल्यात.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या सूचनेनुसार सर्व कार्यालय स्थापन केल्याबाबत विचारणा केली. त्यांना याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या. निवडणूक विषयक दैनंदिन अहवाल सादर करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याकडे लक्ष द्यावं. कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. सिंगल विंडोबाबत सर्व परवानग्या एकत्र भेटतील याकडे लक्ष द्यावं. निवडणूक विषयक येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करावी. पोस्टल मतदानाबाबत संबंधित विभागानं तात्काळ कारवाई करून त्याची माहिती जमा करावी. प्रशिक्षणाचं योग्य नियोजन करावं. मतदान केंद्र तयार करताना त्या ठिकाणी योग्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशाही त्यांनी सूचना दिल्या.